नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात। आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। पोर्टलवर डेटा अपलोड सुरू, थकबाकीदारांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा, वाचा सविस्तर। अमरावती जिल्ह्यात 1.5 लाखाहून अधिक थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर आहेत। तब्बल 1,500 कोटी रुपयांचे पीक कर्ज थकीत असताना शासनाने बँकांना पोर्टलवर माहिती अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीच्या नव्या टप्प्याची घोषणा होणार का आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ, जाणून घ्या सविस्तर। PM किसानचे पैसे आले, पण नमोचा हप्ता कुठे अडकला, वाचा सविस्तर। राज्यातील 1.89 लाख शेतकऱ्यांनी ई-KYCची प्रक्रिया पूर्ण केली। केंद्राच्या PM किसान योजनेचे हप्ते नियमित मिळाले, पण राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून प्रलंबित आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम कधी जमा होणार, नेमका अडथळा कुठे आहे, जाणून घ्या सविस्तर। कोर्टाच्या आदेशाला फाटा, बीडमध्ये गर्भवती महिलांकडून ऊसतोड सुरूच। बीड जिल्ह्यात न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशनानंतरही गर्भवती महिलांकडून ऊसतोडीची कष्टाची कामे करून घेतली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। 5 महिन्यावरील गर्भवतींना कामावर घेऊ नये असा आदेश असतानाही 10 महिला फडावर आढळल्याने प्रशासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। उन्हाळ्यात चटणी करताय, मग कोणत्या मिरचीला काय स्वरूप आहे तर वाचा सविस्तर। लाल मिरची बाजारभाव, मिरची उत्पादक राज्यात मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उत्पादनात सुमारे 40% घट झाली आहे। यामुळे आवक जेमतेम असल्याने आणि मागणी वाढल्याने मिरचीच्या दरात 50% वाढ झालेली आहे। दीड महिन्यात कांद्याने शेतकऱ्यांचे केले 5.25 कोटींचे नुकसान। बाजारावर नक्की कशाचा झाला परिणाम, कांदा मार्केट अपडेट। राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची विक्रम आवक झाल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे। सोयाबीन दरात मोठा फरक, कुठे मिळाला जास्त भाव, राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीन आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर। तूर बाजारात अचानक ट्विस्ट, दरात पुन्हा तेजी येणार का, वाचा सविस्तर। वाशिम बाजार समितीत तुरीच्या दरात झालेल्या घसरणीनंतर अचानक सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे। 18 फेब्रुवारीला दर 8,000च्या घरात पोहोचल्याने बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत। मात्र ही उसळी तात्पुरती की पुढे आणखी वाढ होणार, शेतकऱ्यांनी विक्रीचे निर्णय कसा घ्यावा, जाणून घ्या सविस्तर। गांधिली कृवेंकी निर्मित पशुखाद्य पशुपालक शेतकऱ्यांना ठरेल वरदान, डॉक्टर इंद्रमणी। महात्मा गांधी मिशन संचलित कृषी विज्ञान केंद्र गांधिली अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पशु आहार प्रकल्पास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे यांनी बुधवार दिनांक 18 रोजी भेट दिली। उंबरखेडच्या कलिंगडाला मिळतोय उच्चांकी दर, यंदा चांगल्या नफ्याची शेतकऱ्यांना आशा। उंबरखेड तालुका 40गाव मध्ये कलिंगड लागवडीला यंदा चांगला प्रतिसाद मिळत असून भावही 21 रुपये प्रति किलो असा उच्चांकी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे।